आज आपण हॉर्मोन्स बद्दल बोलूया. सो हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम महिलांमध्ये खूप कॉमन झाला आहे. जसं की पीसीओएस, हायपोथायरॉइडिझम, ओव्हरीजमध्ये सिस्ट बनणं किंवा एंडोमेट्रिओसिस, पिरियडमध्ये पेन होणं, असे बरेच त्रास आहेत जे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होत असतात. सो हे हॉर्मोन्स म्हणजे एक्झॅक्टली काय? हॉर्मोन्स हे केमिकल मेसेंजर आहेत आणि ते आपले एंडोक्राईन ग्लँड बनवतात. जसं की हायपोथॅलॅमस, पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड, पॅराथायरॉइड, पॅनक्रियाज, ओव्हरीज, टेस्टिस असे जे काही एंडोक्राईन ग्लँड्स आहेत ते हॉर्मोन्सला बनवतात आणि हे ग्लँड्स हॉर्मोन्स बनवून रक्तप्रवाहामध्ये सोडून देतात. आणि या हॉर्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये बरेच कार्य होत असतात. जसं की वेट मेंटेन करणं म्हणजे वेट रेग्युलेशन, आपलं मेटाबॉलिझम, रिप्रोडक्शन, नंतर अंडाशयातून किंवा ओव्हरीजमधनं एग बनवणं, टेस्टिसमधनं स्पर्म प्रोडक्शन, त्याच्यानंतर आपली झोप, स्ट्रेस कंट्रोल, अशी बरीच कार्य ही हॉर्मोन्समुळे होत असतात. आणि जेव्हा या हॉर्मोन्समध्ये बिघाड होतो तेव्हा ही सगळी कार्य डिस्टर्ब होऊन जातात. तर हे हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा हॉर्मोन्समध्ये बिघाड का होतो? हा होतो ह्या 3 गोष्टीमुळे. पहिला आहे स्ट्रेस, त्यानंतर दुसरं आहे इटिंग हॅबिट्स म्हणजे खाण्यापिण्याच्या आपल्या सवयी, आपल्या लाईफस्टाईल. तुम्ही खूप जंक फूड खात असाल, साखरेचं प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळेही हॉर्मोन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं की व्हिटॅमिन डी, B12, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम, आयोडीन, हे जे विटामिन्स आहेत ते आपल्या हॉर्मोनसाठी खूप महत्वाचे विटामिन्स आहेत. सो जर तुम्हालाही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा की तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम कशामुळे होत असेल. स्ट्रेसमुळे, तुमच्या खाण्यापिण्याच्या हॅबिट्समुळे किंवा पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे.